तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभ सकाळ. नेहमीच प्रॉब्लेम होतो. 9:30 वाजता व्हिजिट होती. व्हिजिट म्हणजे काय असतं की मी आता BHMS लास्ट इयर स्टुडंट आहे. त्यामुळे आम्हाला एक व्हिजिट असते की त्या ठिकाणी दूध डेअरी असो, काजू फॅक्टरी असो, म्हणजे ज्या इथे आसपास भोवतीला जे मोठे इंडस्ट्री आहे तिथे भेट द्यायची असते. 9:30 वाजता व्हिजिट होती, पण मला इथेच रूमला 9:30 वाजले. त्यामुळे आता गडबड खूप होणार आहे. अजून एका मैत्रिणीला पण सोबत घ्यायचंय आणि काजू कसे उत्पादन होतं, कसं ते फॅक्टरीमध्ये प्रोसेसिंग केलं जातं, कसं तयार केलं जातं आणि आवडलं तर अजून आपण काजू पण घ्यायला आहोत. तर अशा पद्धतीचा हा आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे असं मला तरी वाटतंय. बघा तुम्हाला काय वाटतंय आणि एकदा जर वाटलं तर नक्की भेट द्या. चलो जाते, पटपट जाते. बाय बाय. अपनी गाडी इधर वेट कर रही. गुड मॉर्निंग सर. कशा आहात? बरे आहात का सर? सर गोळ्या हवेत, गोळ्या हवेत. आमच्याकडे लोक काढायला जागा नाही. चल. आम्हाला गोळ्या हवेत. गोळ्या हवे तर गोळ्या संपल्या, आमच्याकडे काही नाही. सर दाखव तोंड दाखव थोडं. अगं तोंड तरी दाखव ना. हा मस्त. तर आता खूप गडबड झालेली होती, पण डॉक्टर करमरकर सरांकडे पण आलेलो आहे, कारण की त्यांच्याकडून आपल्याला थोड्याफार गोळ्या घ्यायच्या. आता आपल्याला गेल्यानंतर व्हिजिटला गेल्यानंतर सगळं शिव्या घालणार आहे, कारण की खूप वेळ होते. ठीक आहे, शिव्या घालू नाही तर काही बोल. डेंगीकडून गोळ्या चिमणीकडनं काय असतं? तकलीफच्या पण आहेत ना. थँक्यू सो मच सरांना म्हणा. थँक्यू. तर काजू फॅक्टरीमध्ये पोहोचलेलो आहे. बघू आता पुढे काय होतंय ते. आपण पोहोचलेलो आहे. आपले हे इंटर्न असतात, म्हणजे इंटर्न झाल्यानंतर आपल्याला एक सब्जेक्ट असतो, तो शिकवण्यासाठी असतात. तर आज दादांसोबत आम्ही, म्हणजे दादांसोबत जे इथील काजू फॅक्टरी आहे ती एक्सप्लोअर करणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय असतं ते सांगाल. दादा आता काय काय करायचं सांगा. नमस्कार मित्रांनो, आज आपण काजू फॅक्टरी इथे आलेलो आहोत. तर या भेटीचा उद्देश असा की काजू जी प्रोसेस आहे पूर्ण झाडापासून काढण्यापासून ते मार्केटमध्ये जाण्यापर्यंत त्याचं जे प्युरिफिकेशन वगैरे होतं, जे त्याचं बाकीचे लेयर्स वगैरे काढलं जातं, ते इन डिटेल आपण त्या समजून घेणार आहोत. त्यामुळे स्टिक टू दी आबा वाघमोडे चॅनल. पण आपण दादा असे वेगवेगळ्या पद्धतीचं कटिंग रूम, नंतर काय मॉइश्चरिंग रूम, हस्क क्लिनिंग रूम, डी रूम, बॉयलर रूम, अशा पद्धतीचं वेगवेगळे सेक्शन बनवलेले असतात. त्याद्वारे हा काजू प्रक्रिया केलेला आहे. खूप मोठ्या मोठ्या मशिनी आहेत. आता आपल्याला याबद्दल काय आयडिया नाही, पण जेवढं काय सांगतंय तेवढं ऐकून घेऊया आपण. त्याच्यामध्ये मौसमाला माल असतो, थोडा माल असतो, त्याला चुकवायला लागते. 8 गाडी आहे, त्याच्यामध्ये आपण चुकवल्यामध्ये 5 किलोची गाडी होती. तेव्हा 5 किलो फक्त काजू आपल्याला भेटते. 10 किलोची गाडी, 8 किलोची गाडी असते. त्याच्यानंतर जसं येईल तसं आपण खाली स्टॉकला घेऊन देतो. वर्षाचे 12 महिने काम चालू असतं आपलं. जसं लागतं होतं 320, 340, 740 किलो एक अर्ध्या तासामध्ये ती बॉईल होते. बॉईल फक्त स्टीम प्रेशर होती, पाण्यामध्ये नाही. स्टीमला टाकल्यानंतर एक स्टीम 8 ते 9 मिनिटामध्ये स्टीम 8 मिनिटामध्ये स्टीम बाहेर पडते. जसं त्याच्या दुधाचं शिट्टी होतं त्याची स्टीम बाहेर आल्या असतं त्याला 8 मिनिटं होतं. जर कांदा इंडोनेशिया आफ्रिकन केरला कर्नाटकात होतो बाहेर होता माल, तर त्याला एक 12 ते 13 मिनिटं द्यायला लागतात. कोकणातला माल असतो त्याला 8 मिनिटामध्ये तो बॉईल होतो. बॉईल झाल्यानंतर तो माल आपण आणि नंतर बॉईल केलेली उद्या सकाळला घेतो. 24 तास त्याला सुकं चालू केला आपण कारखाना. त्याच्यावेळी हँड कटरने आपण बी फोडायची. मी एक बीस घेऊन ती हँड कटरने फोडायची लेडी. पण आता ऑटोमॅटिक मशीन झालं, फक्त माल चांगले टाकतो माणूस. सोयाबीनला कधी 2 प्लेट लावलेले असतात. आपण इथं 2 प्लेट लावतो. इकडून रॉड असतो, उचलून पी 8 टाकतो. त्याच्यानंतर एक प्लेट इकडून लागतो, इकडून लागतो आणि त्याच्यामध्ये आधी कटिंग करून आपल्याला पुढे टाकली. पुढं होत नाही लागतं. पुढं प्लेट डबल आलं तर तुकडा होतो, नाहीतर होत नाही. आणि त्याच्यामध्ये नंतरला आपण हे शॉर्टिंग करण्यासाठी लेडी बसवले. प्रत्येक लेडीज आपण शॉर्टिंग करून शकतात. तर कानामध्ये काम असेल तर कन्वर्ट लावतो ना, पण पुढे याचे ऑटोमॅटिक कट होत राहतात. कन्वर्ट पुढे जातो सायझिंग मध्ये. सायझिंगमध्ये आपल्याला वेगळा साल वेगळी काढून देते. शिकायचं बाजूला काढून देते. आकार वेगळा तुकडा जर झाला तर चुकून तुकडा पण बाजूला करून देतो. ते कानामध्ये असं म्हणजे 740 वगैरे 500 किलो माल असेल तर ते छान देतात आपल्याला. ते बघून घ्या, तुला ओव्हन दाखवतो तुम्हाला. हे झाल्यानंतर माल ओव्हन झाला आपला. अरे 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 कूलिंग
कूलिंगसाठी ठेवलेलं आहे. हे कूलिंगसाठी आहे, कूलिंग मॉइश्चर आहे. हां, मॉइश्चरिंग रूम. नीट बंद करा. ही कसली रूम आहे? ही एकटीच रूम आहे. नाही मॉइश्चराईज केलेले आहे. म्हणजे प्रत्येक काजू म्हणजे असं मशीन वगैरे नाही त्याला? आहे ना मशीन, ही काही इथं मोठी मशीन नाही आहे, ही छोटी आहे. टाईप करून देतो ते ऑटोमॅटिक घेते, कॅमेरे त्याला पूर्ण घेते आणि सोडून देते माल बरोबर. तो त्या ग्रेडचा पीक काढून देते आपल्याला. त्याच्यानंतर मधल्या रूमला येतो ग्रेडेशनला. तुकड्यामध्ये ग्रेड चालू आहेत आपल्या. प्रत्येक ग्रेड वाईज इथं काढलं जातो. आपल्या टोटल काजूला 33 ग्रेड येतात. त्याच्यामध्ये तुकड्यामध्ये एक 10-12 ग्रेड आहे. त्या प्रत्येक ग्रेड काढले जातात. त्याच्यामध्ये आपण असा खराब वगैरे काढतो आपण. आता तुम्ही बोलाल हे असा खराब काय झाला? हा नॅचरली त्याच्या आतमध्ये खराब आहे. वरनं काजूचं कवर चांगलं दिसतं, पण आतमध्ये नॅचरली तो खराब असतो. शेतकरी ओला काजू कधी कवळा काजू काढून घेऊन देतो त्याला असा माल तयार होतो. आणि हा तुम्हाला मार्केटला 1000, 1200, 1600 रुपये पण देतील, पण आपला माल भेटत नाही. दोन नंबर साईज आहे. त्याच्या काजूला प्रत्येक ग्रेडेशन वरती मालाची आणि त्याची क्वालिटी आणि पैसे त्याच्यात ठरलेले असतात आपले. ट्रायलसाठी मुलांना नाही काय? पुढे काउंटर नॅचरल मध्ये ऑइल पीस आहे. किती हिटिंग करा, किती काय करा, काय दाखला ऑइल पीचा. त्या बघा मग याचा उपयोग काय आहे? ते तुम्हाला हॉटेलवाले वगैरे घेऊन जातात त्याला. कसल्या ह्याच्यात टाकायला? कशामध्ये? आणि काजूची भाजी एकदम हा, टेस्टी ये बनते. ये ना, ये लास्ट वाला डिब्बा आहे देखो. आईस्क्रीम मध्ये जातो हा. आईस्क्रीम वाले, लस्सी खाता ना, लस्सीला लस्सी वाले बघून घ्या. शेवटचा 32 नंबरचा तुकडा आहे तो. हा, हे भारी आहे. डब्ल्यू काय मध्ये ऑइली ऑइली पीस आहे हा. अच्छा, हे कशासाठी जाते? आता तुम्ही मार्केटला काजू घेता ना, त्याच्यामध्ये बघा एखादा दुसरा खराब निघतो, तो हा काजू त्याच्यामध्ये मिक्सिंग केला जातो. खराब लागणार ना, खाऊ नका. खाऊ नाही बघायचं. Oily, oily आहे. हा, हे BHMS वाले काही पण पचवते. हा जो ओला माल देतो शेतकरी काढून, हा. तो आहे हा. हा पिकलेला म्हणजे एकदम हे आहे ना, वाळलेला आहे ना? वाळलेला एकदम, म्हणजे ती कवळी बी असते हा. ती काढून देतो ती ही. अच्छा, पीस तयार व्हायला 8 दिवस लागतात त्याला काजूला. बरं. तुम्हाला वाटतं मार्केटला माल स्वस्त नाही, महाग आहे तुमच्याकडे काजू. आपल्याकडे बरेच पर्यटक येतात, महाग बोलतात, पण त्यांनी खाल्ल्यानंतर समजतो काजूची क्वालिटी काय आहे. इथून झाल्यानंतर परत ओन होतो, ओन झाल्यानंतर पॅकिंग दाखवतो तुम्हाला. इनका माल है, बिकने के लिए जाएगा और इसमें अलग अलग वैरायटी आएगी. तेल नाही त्याला काजू काढल्यानंतर आपण ही चिवटी मशीन आहे, त्याच्यामध्ये गॅस जोडतो आणि वरच्यावर काजू त्याच्यामध्ये तो टाकून ठेवतो. त्याच्यामध्ये तुम्हाला गोंगावटी काही लागणार नाही. जर चिवटी असेल तर त्याच्यानंतर 10-920 वजन करतो आणि पॅकिंग करून त्याला कोटेट करतो पूर्ण टाकून लावून. म्हणजे जो शिसा आणि ऍसिड तो कोटेट करतो. कोटेट केल्यानंतर त्याला वरच्यावर त्याला काय होत नाही. जर पाहिजे असेल तर कस्टमरला तो डबा 10 किलोचा कसा देतो आपण मार्केटला किंवा बाहेर पाठवायचा. त्याच्यानंतर जर आम्ही तर शक्यतो बाहेर पाठवत नाही, माल आपला इथं विक्री करतो. प्रत्येक पाव किलोचे पॅकेट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन भेटेल आणि फ्लेवर मध्ये सर्व माल भेटेल तुम्हाला. शेजवान आहे, मंचुरियन आहे, पुदीना आहे, कॅरमल आहे, चॉकलेट आहे, पेरी पेरी आहे, त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर आहे. टेस्ट पाहिजे असेल तर काउंटरला घ्या, तिथं काउंटरला टेस्ट भेटेल तुम्हाला. चला रे, चला आता ते महत्वाचं. चला, इथे काय? या इकडून बाहेर पडा. तर नमस्कार मित्रांनो, महेंद्र दादांनी खूप छान प्रकारे आपल्याला काजू फॅक्टरीबद्दल माहिती दिली की काजू शेतकऱ्यापासून ते इथंपर्यंत आल्यानंतर इथली पुढची जी प्रक्रिया काय असते ते एकदम छानरित्या समजावून सांगितली. त्याबद्दल मनापासून महेंद्र दादा खूप छान वाटतं. आणि काजू शेतकऱ्यांकडून डायरेक्ट घेता की व्यापार? नाही शेतकऱ्याकडून जास्त करून शेतकऱ्याकडून घेतो. पण शेतकऱ्याला सध्या काय भाव देतात? आता 160 रनिंग चालू आहे. जेव्हा मी स्टार्टिंग लागलो इथं कंपनी जॉबला लागलो, स्टार्टिंग 20 रुपये किलो होता. 20 रुपये. कारखाने जसं वाढले मला 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. तर जर शेतकऱ्यांचा माल घेऊन आले तर तुम्ही घ्या. प्रोसेसला घेतो, परत शेतकऱ्याला प्रोसेस करून पाहिजे तर तरी देतो आपण, किंवा त्याला विकत इथं द्यायचं असेल तरी आपण देतो. त्याला मार्केटपेक्षा 2 ते 3 रुपये एक्स्ट्रा देतो आपण. व्यापाऱ्याला जे एक्स्ट्रा देणार ते आपण शेतकऱ्याला देतो डायरेक्ट. जर तुमचा माल डायरेक्ट व्यापाऱ्याला न देता तुम्ही या काजू फॅक्टरीमध्ये अवश्य एकदा घेऊन येऊ शकता आणि व्हिजिट करू शकता. जय हिंद. त्याच्या अंती आपल्याला
काजू फॅक्टरीचा म्हणजे जो काय टेस्टिंग माल आहे तो खायला भेटणार आहे. आणि आमचं ध्येय वाक्य काही नसलं तर ते खाण्याबद्दल तरी असलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही आता ते टेस्ट करण्यासाठी जाणार आहोत, कारण की तेच महत्त्वाचं आहे, जास्त नाही तर काय. चलो, टेस्टिंगचे पैसे घेऊन येत फक्त त्यांनी. मुलं मागे या, मागे या.